नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो, भटकन ते अनोळखीच्या भाग 84मध्ये मी आपलं स्वागत करतो. तर मी आज आलो आहे कर्जत येथे चौक परिसरात आणि या परिसरात आहे छोटंसं नडाळ गाव. या गावात आहे प्रसिद्ध श्री क्षेत्र पंचायतन मंदिर. मित्रांनो, हेच मंदिर पाहण्यासाठी मी येथे आलो आहे. पंचायतन मंदिराबाबत येथे थोडे सांगावेसे वाटते. हे मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात आहे. तसेच 5 मंदिराचा जिथे संगम होतो असं हे पंचायतन मंदिर. हे मंदिर संपूर्ण संगमरवरी दगडाने बनलेलं आहे. पंचायतन मंदिरात नवरात्र उत्सव, हनुमान जयंती, महाशिवरात्र, गणेश जयंती मोठ्या उत्सवात साजरे केली जातात. चला, मी आता आपला जास्त वेळ घेत नाही. मंदिरात जाण्यापूर्वी पण ज्यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे असे जे म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे आपण आभार मानूया, कारण यांच्यामुळेच आपल्याला तर मित्रांनो, जे म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या आपण आभार मानूया, कारण यांच्यामुळेच आपल्याला निसर्गाच्या सानिध्यातील मंदिर पाहायला मिळते. या सेवाभावी संस्थेने येथे येणाऱ्या भक्तांसाठी निवासाची सोय केलेली आहे. तसेच गावातील मुलांसाठी या परिसरात शाळासुद्धा बांधली आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांना अल्प दरात अल्पाहार दिला जातो. तसेच मोफत चहाची सोयसुद्धा केली आहे. अशी ही पंचायतन मंदिराची गाथा. चला तर आता आतमध्ये जाऊन दर्शनाचा लाभ घेऊया. Así es. हाँ चला. हा दगडला सगळं सांगेल तर. ग्रंथालय म्हात्रे. चला. 5 मंदिर. साईबाबा मंदिर आहे पहिलं. फोटो काढला माझ्या माणसात. हो काढे ना. आज समोर दिसतोय तो लोहगड चौकचा प्रसिद्ध किल्ला.
आता आपण जाऊ ते पंचायतन मंदिरमधलं दुसरं मंदिर श्री मयुरेश्वर गणेश मंदिर. आता आपण आतमध्ये जात आहोत दर्शनासाठी. अतिशय सुंदर अशी जागा आहे, मन शांत. सुंदर अशी भिंतीवरती शिल्पकला केलेली आहे. अतिशय छान कोरीवकाम केलेलं दिसतंय. आणि हे आहे ते जे म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे संस्थेतर्फे पंचायतन मंदिराची उभारणी झालेली आहे. आपण बघता की मंदिराच्या बाहेर हे 2 देवतांचे चित्र आहेत. जय हनुमान. हाँ हे बसण्यासाठी जागा, भक्तांना बसण्यासाठी जागा. अतिशय सुंदर असं नयनरम्य दृश्यच आहे. म्हणजे मनशांतीसाठी ह्याची निवड आपण करू शकतो, कारण देवाची इथे आलं तर देवा मन शांत होणारच. तर हे आहे. तर मित्रांनो, हे आहे 4थं मंदिर पंचायतन मंदिरापैकी. हे श्री नडाळेश्वर महादेव मंदिर म्हणजे हे 4थं मंदिर आहे. आणि त्याच्या बाजूला जाते भवानी माता मंदिर, तिथे आपण थोडाच वेळ जाणार आहोत. आता आपण नडाळेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेत आहोत. चला आता आज जाऊया. नंदी महाराज बसले आहेत. आपण जाऊ ते पंचायतन मंदिरमधलं शेवटचं मंदिर भवानी माता मंदिर. चला आता भवानी मातेचं दर्शन घेऊ आपण. हे तुम्ही आपण पाहू शकता. हे 5 मंदिर म्हणजे 1 2 3 4 आणि एक मंदिर आहे ते माझ्या मागे आहे. करतो ना, थांब ना. हा काढूया ना सेल्फी आपल्या सर्वांचा एकदम. ते तिकडे पुढे जाऊया जरा. इकडे पण फोटो काढूया ना. चल. हां श्री साईबाबा भक्तांसमवेत. एक आहे श्री व्यास महर्षी गणपती महाभारत सांगताना.
श्री महालक्ष्मी सरस्वती माता, महालक्ष्मी सरस्वती माता, काली माता, गायत्री देवी माता, गायत्री देवी माता, गायत्री देवी माता, रावणाचा भाऊ देवाचा खजिनदार श्री कुबेर देव, भगवान शिव विष प्राशन करताना, हे भगवान श्री सूर्यनारायण प्रगट होताना, पंचमुखी हनुमान, पावन रक्षक पंचमुखी हनुमान, भगवान श्रीरामाची. हे 5 मंदिरं लागोलग पाहिलं, 1 2 3 4 आणि 5 पंचायतन मंदिरं. समोर दिसतोय तो चौकचा प्रसिद्ध विशालगड. हवा ते चला, हां चला. पाण्याची बाटली आता म्हटलं घेणार हो. थांब शाळेचं घेऊन. अरे थांब जेव. अरे थांब जेव. अरे धन्यवाद माझ्या ऑनलाईन मित्रांनो. आता आपली वेळ भटकन ते अनोळखीच्या भाग 85. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कारण आपण सुरक्षित, आपलं कुटुंब सुरक्षित. आणि हो, हे श्री क्षेत्र पंचायतन मंदिर निसर्गाच्या सानिध्यातलं, इथे आपण अवश्य या मंदिराला भेट द्या. आपण एकदा इथे या तर खरंच मंत्रमुग्ध होऊन जाल आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यात आपण जा. जर आपल्याला इथे जावंसं वाटलं तर जाताना आपण एक गोड सुखद आठवण आपल्या हृदयाशी बाळगून घेऊन जा. चला, आम्ही आता आपला निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि चाली जलसो.